मंत्री आशिष शेलार यांनी लोकशाही मराठीने सुरू केलेल्या कचरा संकलन घोटाळा मोहिमेवर प्रतिक्रिया दिली आहे। कचरा संकलन भ्रष्टाचार प्रकरणामध्ये आयुक्तांसोबत बैठक घेणार असून कचऱ्याच्या गाड्यांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर चौकशी होणार असल्याचंही मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर कचऱ्याच्या गाड्या वाढवण्याबाबत चर्चा झाली असून लवकरच टेंडर काढण्यात येणार असल्याचंही मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। लोकशाही मराठीने ही बातमी सातत्याने लावून धरली होती। या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्यांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार या संदर्भात लोकशाही मराठीने या बातमी संदर्भात अनेक अपडेट या संदर्भात दिलेले आहे। यावर आता मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या सर्व विषयामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये मी स्वतः संयुक्त बैठक घेतली। हे खरं आहे, जेवढ्या व्हेकल्स कचरा उचलण्याच्या आवश्यक आहे त्या व्हेकलची कमतरता आहे। ज्या पद्धतीने मनुष्यबळ कचरा उचलण्याच्या बाबतीमध्ये नियुक्त केलं पाहिजे त्याच्या भरतीमधल्या प्रक्रिया चालू आहेत पण पूर्ण झालेल्या नाहीत। हेही त्या ठिकाणी खरंच आहे की कंत्राटदार करतोय ती कामं या विषयामध्ये अजून पारदर्शकता येणं आवश्यक आहे। मला आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की ड्रायव्हर आणि मनुष्यबळाचं टेंडर फायनल झालेलं आहे। त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये कचरा मुक्त मुंबई करण्यामध्ये गेल्या 25 वर्षातलं सरकार सपशेल अनप्लॅन्ड अनियोजित झाल्यामुळे आजची स्थिती आहे। आता या विषयाचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी आणि सरकार म्हणून आम्ही करतो आहोत। कोट्यवधी रुपयाचा घोटाळा सुद्धा याच्यामध्ये झाल्याचं लोकशाहीने उघड केलेलं आहे। घोटाळेबाजांवरती कारवाई होणार का? झालीच पाहिजे। घोटाळेबाजांचा आरोप झाला तरी कारवाई झाली पाहिजे, आरोपाची चौकशी झाली पाहिजे आणि मी स्वतः आयुक्तांना याच्याबद्दल बोलेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।